महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला महत्वाची मोठी बातमी। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अद्यापही छमछम सुरूच असल्याचं दिसतंय। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरूच असल्याची माहिती समोर येतेय। केवळ डान्स बारच नाही तर मोठ्या प्रमाणावर क्लब सुद्धा सुरू आहेत। झोन 1 इथं नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू आहेत, तर झोन 3 इथल्या खांदेश्वर, सुखापूर, कामोठे इथं ऑनलाईन क्लब सुरू आहेत। नवी मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसून कुणाच्या आशीर्वादानं हे सगळं सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश काढत कायदा कडक करत जे कोणी नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला होता। मात्र नवी मुंबई पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई केली जात नाहीये। आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपली नवी मुंबईची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख सध्या आपल्या सोबत आहे। आकांक्षा, या सगळ्या संदर्भात सातत्यानं लोकशाही मराठीवर आपण पाठपुरावा करतो आहोत। नवी मुंबई पोलीस डान्स बार संदर्भात ठोस कारवाई का करत नाहीयेत हा प्रश्न तर अद्यापही तसाच आहे, कायम आहे। झोन 1 मध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सर्रास सुरू आहेत, तर झोन 3 मध्ये ऑनलाईन क्लब सुरू आहेत। नवी मुंबई पोलिसांनी या सगळ्याची दखल घेतली नाहीये का? काय नेमकी अपडेट मिळते? खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सातत्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जे काही अवैध प्रकार सुरू आहेत, जसं की डान्स बार असतील, बिंगो ऑनलाईन गेम्स असतील, क्लब्स असतील, अशा प्रकारची पोलखोल करत आहोत, सातत्याने जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। मात्र नवी मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही आहे। अधिवेशन काळामध्ये काही वेळ हे डान्स बार बंद होते, मात्र आता पुन्हा सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी डान्स बार सुरू आहेत। झोन 1 मध्ये तर मोठ्या प्रमाणात डान्स बार पाहायला मिळतात आणि झोन 3 मध्ये तर बिंगो जे ऑनलाईन गेम्स आहेत त्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघनही केले जात आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री आले होते आणि तेव्हा संपूर्ण नवी मुंबईत मधले डान्स बार असतील किंवा जे अवैध कारभार असतील ते बंद ठेवण्यात आले होते। स्ट्रिक्टली त्यांना ऑर्डर दिली होती। मात्र जसं कार्यक्रम संपला त्यानंतर पुन्हा सतत जैसे ते सुरू आहे। त्यामुळे फक्त वरिष्ठांना किंवा मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी हे सर्व केलं जातंय का? आणि इतकंच नाही तर अधिवेशनमध्ये सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निर्देश दिले होते। याचे नियम बदलले आहेत, नियम कडक केलेले आहेत। जे कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मात्र हे निर्देशच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये फाट्यावर मारले जात आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण जर लोकशाही मराठीकडे असे व्हिडिओ जर पोहोचत असतील तर मग पोलिसांपर्यंत या गोष्टी का पोहोचत नाही आहेत? कारण जे जनतेचे रक्षण करण्यासाठी असतात त्यांच्याकडे संपूर्ण कायदा असतो, केव्हाही ते जाऊन तपास करू शकतात, त्या ठिकाणी कारवाई करू शकतात। मात्र अशी कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही। आपण ज्या दिवशी बातमी दाखवतो त्यानंतर काही तोडकी मोडकी कारवाई केली जाते आणि पुन्हा जैसे थे संपूर्ण कारभार तो चालू असतो। त्यामुळे कुठेतरी जी पोलिसांची भूमिका आहे ती देखील यामध्ये संशयास्पद पाहायला मिळतीये। एकीकडे आपण सातत्यानं या बातम्या दाखवत आहोत, मात्र नवी मुंबई पोलीस थातूरमातूर कारवाई करतात। थोडे दिवस ही कारवाई होते, पुन्हा पहिले पाडे 55 तेच सगळं सुरू होतं चक्र आणि त्यानंतर सर्रासपणे आपण बघतो की हे डान्स बार असतील किंवा अशा प्रकारचे ऑनलाईन क्लब असतील ते सुरूच असल्याचं पाहायला मिळतं। पण मग हे सगळं नेमकं कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? या सगळ्या गोष्टींवर तातडीनं आणि कायमस्वरूपी ठोस उपाययोजना का केली जात नाही? हे नेमकं कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे अशी चर्चा आहे सध्या नवी मुंबईत। खरं तर डान्स बारच नाही आहे तर बिंगो जे ऑनलाईन गेम्स आहेत ते आहेत। मोठ्या प्रमाणात जे अवैध पद्धतीने कारभार चालतो ते स्पा सेंटर सुद्धा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत। शेकडोच्या संख्येने डान्स बार आहेत। मात्र जी ठोस कारवाई आहे ती केली जात नाही। आपण अनेकदा प्रूफ केलेला आहे का आपल्याकडे व्हिडिओ आहेत आणि ते समोर मांडलेले आहेत, त्यानंतर सुद्धा कठोर कारवाई केली जात नाही आहे। वारंवार अशा गोष्टी समोर येतात, त्यामुळे जी भूमिका आहे ती संशयास्पद पाहायला मिळते। कारण जर पोलिसांनी जर ठरवलं तर ते नक्कीच या संदर्भात कारवाई करू शकतात, मात्र असंही केलं जात नाही आहे। त्यामुळे कुठेतरी कोणाचं तरी वरदहस्त आहे का? त्यामुळे असे हे अवैध धंदे चालू असतात का? अवैध कारभारांना पाठिंबा दिला जातोय का पोलीस प्रशासनाचा? असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण जी भूमिका आहे कारवाई न करण्याची ती नेहमीच संशयास्पद पाहायला मिळते। त्यामुळे आता तरी कारवाई होणार का हेच पाहणं महत्वाचं असेल।
आकांक्षा, या संदर्भातले अपडेट सातत्यानं आपण घेतच राहणार आहोत, कारण या सगळ्या अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी आणि हे अवैध धंदे बंद व्हावेत, हाच एक उद्देश लोकशाही मराठीचा आहे. आणि त्या अनुषंगानं ज्या काही गोष्टी आपण दाखवणं शक्य आहे त्या सगळ्या अवैध धंद्यांना हे जगासमोर आणून त्यावर तातडीनं कारवाई कशी होईल नवी मुंबई पोलिसांकडनं, या सगळ्याकडे आपलं लक्ष राहील. आकांक्षा, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.